एकतर आशावरती सहसा कोणाला फिल्म करावी वाटणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तरी सामाजिक विषयावर आपण घ्यायचं म्हटलं की तो माहितीपट असावा पण बऱ्याचदा. पण मला त्या माहितीच्या पलीकडे त्या आशाच्या पलीकडे ती जी व्यक्ती होती त्या व्यक्तीची गोष्ट सांगायची. एकतर आशा माझ्या आईचं नाव आहे, त्याच्यामुळे मला ते आशा ऐकता क्षणी आपलंसं वाटतं ना. ज्ञान न देता जर एक रंजक पद्धतीने एखादी गोष्ट सांगितली तर ती जास्त पटते त्यांना. ती बायको म्हणून नवऱ्यापाशी वेगळी आहे, सासू म्हणून त्या दोघींचे काहीतरी निराळ्याच गोष्टी चालू असतील, सासऱ्यासमोर सासऱ्यासमोर ती वेगळी आहे. जसं आम्ही फर्स्ट रिडिंग सेकंड रिडिंग केलं आणि वाटलं की आई करेक्ट आहे, हीच आहे मालती. अजून जोर लावून अजून भांडणा, अजून कर ना, म्हणजे हो का कर. पोस्टरवर दिसणारी काही मंडळी तर ऍक्टर्स आहेत जे आपण सगळे त्यांना ओळखतो, पण पाठीमागच्या आशा आहेत. गावाकडे खूप मजा आली काम करायला, कारण मी पहिल्यांदा धुळे मध्ये गेले, साक्रीत शूट केलं. अहिराणी भाषा आहे तिकडे. तर एक 1.5 महिन्यापूर्वी आम्ही त्याचं स्क्रीनिंग केलं होतं उपमुख्यमंत्र्यांनी, आणि जवळपास 600 महिला तिथे होत्या. आहे ना आमच्याकडे, घेऊन जा, हे वापरा, इथे बसा. जणू काही त्यांचीच फिल्म आहे, त्यांच्याच घरातला काहीतरी सण उत्सव तिथे साजरा होतो. इतपत त्या लोकांनी आम्हाला मदत केली, मजा आली गावी शूट करायला. तर मिळालं तो म्हणजे शिक्षिका नाहीये मी, किंवा असं सांगायची आपल्याला सवय नसते ना, तर त्या सांगायच्या की सहज बोल, असं सांग, हे बोल. एका कॉलेजमध्ये जाऊन सगळ्या मुली समोर बसल्यात आणि मी त्यांना आरोग्याची माहिती देत होती. मला असं झालं की मला भीती वाटते. हाय, हॅलो, नमस्कार, मी सोनम. स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र जागरणमध्ये. आशा हा नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो. माझ्यासोबत रिंकू आणि दीपक सर आहेत. सर, दोघांचे खूप खूप स्वागत आहे. सर्वात आधी तर तुम्हाला अभिनंदन, कारण की तुमच्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे आणि जो काही राज्य पुरस्कार मिळाला आणि जो काही सध्या प्रतिसाद मिळतोय, ट्रेलर असेल, टीजर असेल, तो कमाल आहे. आणि त्याच्यातल्या ज्या कमेंट्स आहेत त्या वाचून मी आता आली आहे. घरची गोष्ट आहे, आम्ही आमच्या आईला घेऊन जाऊ, आम्ही यांना दाखवू, किंवा बरेचसे समाजसेवक आहेत ते म्हणतात की आम्ही अंगणवाडी सेविकांसाठी एक शो ऑर्गनाईज करू. ते कमाल आहे सगळं. पण जेव्हा हा विषय तुमच्या नजरेत आला, युजली लोक डॉक्युमेंटरी म्हणून बघतात. मी स्वतः जेव्हा पीजीला होती तेव्हा मी डॉक्युमेंटरी म्हणून बघून सोडून दिला होता विषय, कारण की नंतर लॉकडाऊन लागलं. तुम्ही चित्रपट बनवायचं कसं डिसिजन घेतलं? छान प्रश्न आहे खरं तर हा. हो, बऱ्याचदा आपल्याला वाटतं की काहीतरी सामाजिक विषयावर आपण घ्यायचं म्हटलं की तो माहितीपट असावा पण बऱ्याचदा. पण मला त्या माहितीच्या पलीकडे, त्या आशाच्या पलीकडे ती जी व्यक्ती होती त्या व्यक्तीची गोष्ट सांगायची. कारण आशा तर हा युनिफॉर्म झाला, ब्लू साडीवाली ती बाई दिसते, किंवा काही ठिकाणी गुलाबी असते, काही ठिकाणी व्हाईट असते. तर त्या साडीच्या पलीकडे एक व्यक्तिमत्व आहे जी मालती आहे सिनेमामध्ये, आणि तिची काय गोष्ट आहे. म्हणजे आरोग्य सेविका तर आहेच, ती गाव पातळीवर ते सगळं काम करतेच आहे, पण त्यासोबतच तिचं एक घर आहे, तिचा नवरा आहे, तिचे सासू सासरे, मग तिचे टॉन्ट मारणारे शेजारी आहेत, सगळं गाव आहे, तो दुकानदार आहे, एक मैत्रीण आहे जी तिला समजून घेते. तर हे शेड्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीने. आणि आपण ना लोकांना खूप ज्ञान न देता जर एक रंजक पद्धतीने एखादी गोष्ट सांगितली तर ती जास्त पटते त्यांना. जसं आपण लहान मुलांना जर इनडायरेक्टली असं सांगितलं ना, तू असं कर, तू नको करू, तर ते ऐकत नाही. पण ते जर गोष्टी रूपाने एक होता राजा राणी सांगितलं तर त्यांना पटकन कळतं. तर तसं, आणि सिनेमा माध्यमच मुळात रंजनासाठी आहे, तर त्या पद्धतीने तो एंटरटेनमेंट, तो सगळा गाभा पकडत त्या मालतीची गोष्ट सांगत मग ती आशा तुमच्यापर्यंत पोहोचेल असं कमाल. एकंदरीत रिंकूला आम्ही वेगवेगळ्या भूमिका करताना पाहिलं, मग ते झिम्मा मधली असेल किंवा ती अर्ची असेल, त्यात आम्हाला तिच्या वेगवेगळे छटा दिसत असतात. तुम्हाला तुमची आशा म्हणून रिंकूच का दिसली, किंवा तिला का तुम्ही चूज केलं? खरं तर ज्या पद्धतीचं ते कॅरेक्टर मालतीचं लिहिलं गेलं ना, ती खूप एक कॉन्फिडंट अशी मुलगी आहे, स्पष्ट वक्ती आहे. जिथे चुकीचं असेल तिथे ती आवाज उठवणार, मग ती सासू असू दे किंवा गावातले लोक असू दे. तर कुठेतरी असं वाटतं की रिंकूचा जो ओव्हरऑल प्रेझेन्स मी बघितला होता, किंवा जसं आपण ते कॅरेक्टर पाहिलेत तिचे, तसं वाटलं की ॲज अ व्यक्ती म्हणून पण ते थोडंसं भिडणार आहे बरं का. आणि कास्टिंग करतानाही कुठेतरी आपला हा विचार असतो की तसं जर व्यक्तिमत्व असेल आणि जर आपल्या पात्रासोबत असेल तर मग एफर्ट्स कमी घ्यावे लागतात दिग्दर्शकाला, मग ते सोपं होत जातं. तर त्या गोष्टी रिंकूत वाटल्या, आणि जसं आम्ही फर्स्ट रिडिंग सेकंड रिडिंग केलं आणि वाटलं की हा करेक्ट आहे, हीच आहे मालती. तर ते आहे, ते तिच्या सोबत जाणारं कॅरेक्टर आहे, तिच्या स्वभावासोबत.
परत एकदा रिंकूकडे येते. एकंदरीत जेव्हा मी आतमध्ये आली आणि वन साइड फेस बघितला आणि साडी बघितली तर मला तो स्मिता पाटील सारखी दिसली आणि उंबरठ्यामधली त्यांची भूमिका असेल किंवा ही तुझी भूमिका असेल, थोडंफार साम्य तरी याच्यात आहे असं जाणवत आहे ट्रेलर टीजर बघून. कारण की त्यांचा जो स्ट्रगल आहे तो स्ट्रगल तुझा ट्रेलर टीजर मध्ये दिसतोय आम्हाला. ही आशा ही भूमिका जेव्हा तुझ्याकडे आली तेव्हा तुझं पहिलं रिॲक्शन काय होतं आणि तू या भूमिकेसाठी हो का म्हटलं? मी पहिल्यांदा जेव्हा एकतर आशा माझ्या आईचं नाव आहे, त्याच्यामुळे मला ते आशा ऐकता क्षणी आपलंसं वाटतं ना. आणि जेव्हा मी अख्खा स्क्रीन प्ले ऐकला तर मला माझी आई खूप दिसली त्याच्यात, कारण ती सरकारी शिक्षिका आहे. आणि तीच का मला असं वाटतं की प्रत्येक बाई जी जॉब करते किंवा काम करते तर तिची ही गोष्ट आहे. म्हणजे तू असेल, मी असेल, सगळ्या मुली असतील की घर सांभाळणं असेल, नवरा सासू सासरे सगळं सांभाळून मग कामावर जाणं, ही एक गोष्ट झाली. आणि दुसरं मला असं वाटलं की एकतर आशावरती सहसा कोणाला फिल्म करावी वाटणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपल्या भारतात इतक्या आशा सेविका आहेत, जर त्यांचं काम करण्याची पद्धत आणि आशा ताईंच्या पलीकडे ते माणूस म्हणून काय आहेत हे जर जगापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम मी बनणार असेल तर माझ्यासाठी ती खूप आनंदाची गोष्ट होती. कमाल. परत सरांकडे जाते. सर, जेव्हा मी पहिलं पोस्टर बघितलं त्यात रिंकू दिसली आणि इतर चेहरे पण दिसत होते, तर मला असं विचारायचं होतं की या सगळे आर्टिस्ट आहे की यामध्ये ओरिजिनल आशांनी पण काम केलं आहे का चित्रपटामध्ये? नाही, पोस्टरवर दिसणारी काही मंडळी तर ऍक्टर्स आहेत जे आपण सगळे त्यांना ओळखतो, पण पाठीमागच्या आशा आहेत. आणि सिनेमात पण जेव्हा ती त्यांचं शिबिर होतं किंवा हॉस्पिटलमध्ये त्या एकत्र येतात, जवळपास 150-200 आशा एकत्र आहेत त्या गाण्यात ज्या आपल्याला दिसल्या, तर त्या खऱ्या आशा आहेत. खऱ्या आशा. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी की जेव्हा आम्ही चित्रीकरण करत होतो आशाचे जे मालतीचे नाही अशा रूपातले जे सीन्स करत होतो, तर त्यावेळी 2 आशा सतत आमच्या सोबत असायच्या इन्स्पेक्शन करायला. आणि त्या सांगायच्या रिंकूला की हे असं नाही, त्या बाळाला आम्ही असं धरतो आणि मग असं वजन करतो, किंवा ही बॅग ना आम्ही अशी कॅरी करतो जर सायकलवर जायचं असेल तर. तर तो रियालिटीचा टच आहे त्यांचा, तो अनुभव आम्हाला त्या ठिकाणी कामी आलाय. जितकं खरं साधं सांगता येईल तो प्रयत्न केलाय. मला इथे सांगायला आवडत, माझी जी सख्खी आत्या आहे, प्रमिला आत्या म्हणून तिला सगळं गाव ओळखतं. लाडेगाव म्हणून गाव आहे वाशिमला, छोटंसं गाव आहे. जेव्हा मी रिंकूला ट्रेलर मध्ये बघितलं तेव्हा मला ती सारखी वाटली. तर हे तर खरंच कौतुकास्पद आहे. तू जेव्हा प्रमिला आत्यांना पण आपण सांगूया की तुमची भाची आमच्याकडे आली आहे, तुमचा सिनेमा आहे आत्या, तर आणि ती आम्हाला प्रश्न विचारणार आहे तुमच्याबद्दलचे. एकंदरीत बघायला गेलं तर मला तुम्हाला विचारायचं होतं, जेव्हा महाराष्ट्र राज्याने हा पुरस्कार तुम्हाला दिला, जेव्हा चित्रपट बघितला, तुम्हाला गावाखेड्यावरच्या सिच्युएशन माहितीये, प्रॉब्लेम माहितीये, तर त्यांच्याकडून काय प्रतिसाद मिळाला चित्रपटासाठी? पुरस्काराने निश्चितच आनंद झाला. जेव्हा आम्ही त्या इव्हेंटमध्ये पण गेलो होतो, आम्हाला अजिबात अपेक्षा नव्हती की आपल्याला काहीतरी मिळेल किंवा काय. त्यामुळे आम्ही सहज रमत गमत तिथे गेलो आणि लिटरली म्हणजे त्यांनी एक नाव अनाऊन्स करायला सुरू केलं, तर ते आणि सलग 4 पुरस्कार मिळाले. तर तो म्हणजे पहिला जेव्हा उषाताईंचं नाव जाहीर झालं आणि त्या आलेल्या नव्हत्या, तर आम्हाला असा प्रश्न पडला की जाईल कोण? अरे तू जा, मी जा, आम्हाला सुचेच ना की कोणाला जायचंय स्टेजवर. तर ते अजिबात एक्सपेक्ट नव्हतं खरं तर. पण जेव्हा ते सगळं झालं, मिळालं, तेव्हा प्रचंड हुरूप आला. कारण शेवटी आपण ते लोकांना आवडते. आता हे क्रिटिक्सला आवडलं, तो एक भाग झाला. दुसरा भाग असा होता की चित्रपट महोत्सवात तो दाखवला गेला आणि त्याचा एक वेगळा ऑडियन्स असतो, त्याची एक वेगळी रिॲक्शन असते. पण जेव्हा तो सर्वसामान्यांजवळ येतो आणि ज्यांच्यासाठी बनलाय, तर 1-1.5 महिन्यापूर्वी आम्ही त्याचं स्क्रीनिंग केलं होतं उपमुख्यमंत्र्यांनी, आणि जवळपास 600 महिला तिथे होत्या. त्याच्यात अंगणवाडी होत्या, सेविका आशाताई होत्या आणि नॉर्मल इतर सगळ्या. आणि ज्यावेळेस ते चित्रपटगृहात तो सिनेमा बघताना त्या हसतायत, त्या रडतायत, बाहेर पडल्यानंतर भरभरून बोलतायत, तर ते प्रचंड सुखावणारं होतं. म्हणजे शेवटी आपण त्याच्यासाठीच वाट बघत असतो ना की काय रिॲक्शन असेल त्यांची. तर तेव्हा वाटलं की हा, आपण राईट ट्रॅकवर आहोत असं. मालतीची भूमिका तुझ्यापर्यंत आली. मालती आणि आशा या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. पण मालतीसाठी प्रिपरेशन तू कसं केलं? आणि त्यांनी मला सांगितलं की डिरेक्टर सोबत तुला 2 अजून डिरेक्टर मिळाले होते तिकडे, की असं नाही, असं कर, बाळ असं पकड. त्यावेळेस काय मजा आली किंवा काय शिकायला मिळालं? नाही, त्या फक्त जेव्हा मी आशाताईंचं काम करायचं फक्त तेव्हा सोबत असायच्या, की आम्ही पाड्यावरती जायचो, मुलांचं वजन करणं असेल किंवा त्यांच्या आरोग्याची तपासणी करणं असेल. एका कॉलेजमध्ये जाऊन सगळ्या मुली समोर बसल्यात आणि मी त्यांना आरोग्याची माहिती देत होती. मला असं झालं की मला भीती वाटते सगळ्यांना, झालं मी काय बोलू, कसं बोलू. आणि शिक्षिका नाहीये मी, किंवा असं सांगायची आपल्याला सवय नसते ना, तर त्या सांगायच्या की सहज बोल, असं सांग, हे बोल.
तर तेव्हा त्यांची मदत झाली. पण मालती करताना मी कोणालाच नाही विचारायचं डिरेक्टर शिवाय, कारण ती बायको म्हणून नवऱ्यापाशी वेगळी आहे, सासू म्हणून त्या दोघींचे काहीतरी निराळ्याच गोष्टी चालू असतील, सासऱ्यासमोर सासऱ्यासमोर ती वेगळी आहे, मैत्रिणी सोबत तिचा आपण बघतो ट्रेलर मध्ये ती मैत्रिणीची किती खेचते पण तितकंच तिला सांगते, सोबत पण असते. तर तिचे खूप लेयर्स आहेत. कोणासमोर दिसतात मालतीच्या हा आम्हाला. कोणासमोर नमायचं, कोणाला तिथेच उत्तर द्यायचं, कोणाला फाट्यावरती मारायचं, हे सगळं तिला अचूक कळतं. आणि ते मी फक्त सरांना विचारायचं किंवा सर मला कॅमेऱ्याच्या मागून सांगायचे की अजून जोर लावून, अजून भांड ना, अजून कर ना. म्हणजे हो का, कर. सो मग ते आम्ही दोघांनी मिळून मग ते मालती तशी तयार केली. सर, ती टॅगलाईन आहे, बाई अडली आहे म्हणून ती नडली आहे, हे कसं सुचलं? आणि याचा म्हणजे एकंदरीत इतर सगळ्या गोष्टींमध्ये पण आपण बघतोय की अडून बसली की तरच तिला रिझल्ट मिळतो, तर त्याबद्दल काय सांगाल? ती आम्ही जेव्हा चित्रपट बनवला तेव्हा ती टॅगलाईन नव्हती अजिबात. आणि तो बनला, त्याची स्क्रिप्ट झाली, तो ऍक्च्युअल झाला, त्याचं 1-2 वेळा स्क्रीनिंग झाले. मग विषय आला की आपण आता पोस्टर बनवायला घेऊया. आणि पोस्टर घ्यायचं तर मग आपल्याला अशी एक टॅगलाईन हवी आणि ती अशी असली पाहिजे की त्यातनं ती मालती दिसायला हवी, पूर्ण जर्नी दिसायला हवी. तर मग आमच्या टीम मध्ये आम्ही ते ब्रेनस्टॉर्म करत होतो की ती बाईची गोष्ट आहेच, पण त्याबद्दल ती नडायची पण आहे, पण ती ना कॅची असली पाहिजे, ती सर्वसामान्यांना हे झाली पाहिजे, रिलेट व्हायला हवी. मग त्यात काही काही शब्द येत गेले आणि जे आमच्या निर्माता आहेत त्यांनी ती नडायची आणि अडायची गोष्ट सांगितली. तर आणि ते फार सहज वाटलं, म्हणजे की रोजच्या जगण्यातले शब्द आहेत. ग्रामॅटिकली मे बी असं बोलत नाही आपण, ते नडली आहे, नडली आहे असं आपण बोलू, पण जनरली नडली आहे आणि अडली आहे. तर मग ते झालं सहज आणि आवडलं. ज्यांना आम्ही ऐकवलं, म्हटलं चला आपण ही लाईनच घेऊया आता. कमाल. रिंकूकडे येते. आम्हाला तू सैराटमध्ये बुलेट चालवताना दिसली आणि याच्यात सायकल. तर एखादा सीन करताना काय, तिकडे गावाकडे सीन करताना काय अनुभव आलाय? गावाकडे खूप मजा आली काम करायला, कारण मी पहिल्यांदा धुळे मध्ये गेले, साक्रीत शूट केलं. अहिराणी भाषा आहे तिकडे. आणि तिथे ना आपले पण खूप होतं शूट करताना, कोणी त्रास नाही दिला, म्हणजे लोक गर्दी करायचे शूट चालू आहे, कारण कधी तिथे शूटच झालं नाही आजपर्यंत. त्याच्यामुळे कॅमेरा, हिरोईन येते बाबा, हिरो येतोय बाबा, काहीतरी करतात, ते कुतूहल असतं ना त्यांना बघायचं. तर ते लांबून शांत बघायचे. किंवा मी कोणाच्या तरी घरी जेवलेले मला आठवतंय, अगदीच भूक लागली तर चांगलं मिळतं तर त्या काकूंनी जेवण दिलं. आम्हाला स्टूल हवा असेल, काय हवं असेल तर आहे ना आमच्याकडे, घेऊन जा, हे वापरा, इथे बसा. जणू काही त्यांचीच फिल्म आहे, त्यांच्याच घरातला काहीतरी सण उत्सव तिथे साजरा होतो. इतपत त्या लोकांनी आम्हाला मदत केली. मजा आली गावी शूट करायला. सर, तुम्ही सांगितलं की यामध्ये रिअल अंगणवाडी का सेविका असेल, आशा असेल, यांनी सगळ्यांनी काम केलं आहे, तर त्यांना हँडल करायचा अनुभव तुमचा कसा होता? आणि आपण नेहमी कुठलाही कॅरेक्टर करत असलो किंवा कुठल्याही पात्राला भेटत असलो तर आपण नेहमी त्यांच्याकडनं काहीतरी शिकतो, तर तुम्हाला असं काय मिळालं त्यांच्याकडनं? त्यांना हँडल करण्यापेक्षा तेच आम्हाला हँडल करत होत्या, कारण त्या इतक्या खुश होत्या. आणि त्या स्वतःचा डबा घेऊन, जसं तो एक सीन आहे गाण्यात जिथे त्या सगळ्या एकत्र आल्यात ना, तर ते सगळे घरून डबा वगैरे करून आपापला आलेल्या त्या लोकेशनला. आणि त्यांच्यात प्रचंड, जसं सहलीला जातो ना आपण की काहीतरी उत्साह आहे, तर त्यांना फार नाविन्य वाटत होतं. मग आम्हाला त्यांना सांगावं लागतं की कॅमेऱ्यामध्ये ना एक योग्यने झालं की आम्हाला रिटेक करावा लागतो, ते करायला लागतं. आणि त्यातले काही संभाषण जे आहेत तर त्याच्यात त्यांचीच मदत होत होती की हे असे शब्द आहेत, हे टेक्निकल गोष्टी आहेत. त्यामुळे त्यांचा उत्साह म्हणजे बापरे तगडा होता ते सगळं करत असताना. कमाल. एकंदरीत हा संपूर्ण जो चित्रपट आहे तो समाजाला पण काहीतरी संदेश देतो. चित्रपट बघू तेव्हा तर आम्हाला कळेलच की काय आहे, पण मी तुम्हाला सांगितलं की माझ्या घरातली गोष्ट आहे, आत्या आहे माझी, तर भरपूरशा गोष्टी असतात ज्या त्यांना स्ट्रगल कराव्या लागतात. तर तुम्हाला काय वाटतं, कुठला बदल लोकांमध्ये घडेल चित्रपट पाहिल्यानंतर? एक उदाहरण देतो की एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये आमची फिल्म जेव्हा स्क्रीनिंग झालं आणि त्यात ऑडियन्स मग प्रश्न विचारायला आणि प्रतिक्रिया द्यायला उभी राहिली, त्यात एक माणूस उभा राहिला आणि तो म्हणाला की माझ्या दारावर ना आशा येते, पण मी आजपर्यंत कधीच तिला सिरियस घेतलं नाही. हा चित्रपट बघून मी तिला किमान 1 ग्लास पाणी विचारेल. वा. तर मला असं वाटतं की हा अजून काय हवं, आपला हाच बदल आहे. तुला काय वाटतं याबद्दल? अशी एक गोष्ट मला नाही वाटत. मला वाटतं की बाईकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल किंवा ना एक सपोर्ट हवा असतो, तो करते. म्हणून मी दरवेळी सांगते सगळ्यांना की फक्त आशाताईची गोष्ट नाहीये, ही एका बाईची गोष्ट आहे, म्हणून फक्त बायकांनी बघावा का तर नाही. माझा जर हट्ट
वाटतंय की बॉयफ्रेंड, नवरा, सासरे, सासवा सगळ्यांना घेऊन जावा हा सिनेमा दाखवायला. कारण एक तुमची युनिटी जेव्हा फॅमिली मधून बनते आणि सपोर्ट असतो ना, तेव्हा तुम्हाला कोणी काम करताना थांबवू नाही शकत कुठली गोष्ट. तर मला असं वाटतं की खूप गोष्टी आहेत घेण्यासारख्या. तुम्ही जे घ्याल ते चांगलंच घ्याल एवढं माहितीये फिल्ममधून. कमाल. एकंदरीत मला सांगायला आवडेल की गावाखेड्यांमध्ये किंवा म्हणजे जिल्ह्यां पातळीवरती माहिती आहे, पण मेट्रो सिटीमध्ये कोणाला आशा माहिती नाहीये किंवा आशा हे असतं हे पण माहिती नाही, की अंगणवाड्याच नाही इकडे. डायरेक्ट KG1 KG2 पासून सुरू करतात सगळे लोक. तर तुमच्या चित्रपटाच्या माध्यमातून खरंच म्हणजे आशा आणि अंगणवाडी हे सगळ्या गोष्टी जातील, त्याच्यासाठी मी पर्सनली थँकफुल आणि ग्रेटफुल आहे या गोष्टीसाठी. आणि तुम्ही एकदा काय अपील कराल चित्रपटासाठी? 19 डिसेंबरला आमचा सिनेमा येतोय आशा. तर वर्षाचा शेवट आहे आणि तो आशादायक असावा, तो गोड असावा. त्यामुळे आणि सुट्टीचाही काळ आहे, तर आम्ही तुम्हा सगळ्यांना सांगतो की सहकुटुंब आशा चित्रपट 19 डिसेंबरला चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा. थँक्यू.